हां, ठकसेन आरगडे. त्यांच्या कुटुंब आहे आणि कुटुंबाचं काय म्हणणं आहे ते देखील जाणून घ्यायचं आहे का पोलिसांनी जी काही कारवाई वगैरे केलेली आहे ती योग्य आहे का अयोग्य आहे का अन्याय झाला आहे का न्याय झाला आहे ते आपण यांच्याकडून जाणून घेणार आहे. नमस्कार, तुमचे पती आहेत ना ते हो ठकसेन आरगडे? हो. अच्छा, तुमचं नाव काय आहे? वंदना. हां, वंदनाताई मला सांगा का 2 दिवसापूर्वी तुमच्या पतीला पोलिसांनी पकडलं, काय झालं होतं? काय नाही, ते आपलं त्यांचं ते काम करत होते, मी माझं काम करत होते. आले आणि त्यांना विचारलं काय झालं, त्यांना माहिती. मी बाहेर बाहेर आहे ना, गायांचं काम करत होते. किती गाय आहेत तुमच्याकडं? आमच्याकडे 6 गाय आहे. 6 गाय आहेत. अच्छा. 6 गाया आणि 7 म्हणजे 5 बैल, म्हणजे असे सगळे 12 जनावर आहे आता. हां, म्हणजे बाकी तुमच्या पतीला जरा शर्यतींचा शौक दिसतोय मुळे बैल पाळलेली हां आहेत. हां, बैल पाळलेले. बरं, काय करतात तुमचे पती काम? दूध संकलन. अच्छा, काय नाव आहे दूध संकलन याचं, काय डेअरीचं नाव काय? जय श्रीराम. अच्छा, कुठे आहे ती दूध डेअरी? डेअरी आमची स्वतःची नाही. मग ती कुणाची आहे ती जय श्रीराम? जय श्रीराम म्हणजे नाव ठेवलेलं आहे आणि आम्ही प्रत्येकाच्या घरी जातो, दूध घेतो आणि ते दूध गोळ जमा करून आणि मग पुढं घालितो. अच्छा, म्हणजे तुम्ही आपलं फक्त दूध जमा करता आणि करतो. आमची डेअरी वगैरे काहीही नाहीये. आम्ही फक्त घरोघर जाऊन एक संकलन करतो फक्त. म्हणजे जय श्रीराम तुमची डेअरी असं बोललं जातं? आपण म्हणजे कसं गावळ्यांना पेमेंट देण्याकरता किंवा आपण काहीतरी नाव दिलं पाहिजे ना त्या गोष्टीला, अच्छा, म्हणून ते एक नाव दिलेलं आहे, असं आहे. बाकी दुसरं काही नाही. किती गवळी आहेत आपल्याकडं? गवळीचं मला सांगता नाही यायचं सर, पण 300-400 गवळी असायला पाहिजे अंदाजी. ओके, म्हणजे आता दररोज किती दूध येतं आपल्याकडं? आता एवढं मला नाही माहिती, पण कमीत कमी 3.5-4च्या दरम्यान असावा. 4000 लिटर? हां, 3.5च्या अंदाजे सांगते मी सर, त्यात मी तर काय ठीक आहे, काय विषय नाहीये. एवढं नाही नाही, मला सांगा ताई का आता समजा तुमच्या पतीवर आरोप केला जातोय की 4-5 गाया आहेत आणि 4000 लिटर दूध तुम्ही बनवता. अहो, पण हे कसं शक्य आहे? 4 गायामध्ये 4000 आणि हे लोकांचं दूध आम्ही जमा करून हे कुठं काय करतो? हां, असं तुम्ही बघितलं पण पाहिजे ना, याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना, का तुम्ही संकलन करतात का ना करतात का. एका दिवसापूर्वीच आम्ही 4000 बनवले आणि मग ते डेअऱ्यांना घातले, असं काही नाही ना. कमीत कमी आमचा हा धंदा कमीत कमी मला वाटतं 8 ते 9 वर्षापासून चालू आहे. 9 वर्षापासून तुम्ही दूध संकलन हां, करताय? दूध संकलन. कोणत्या डेअरीला पाठवतो दूध हे? डेअरीचं नाव नाही माहिती सर, मंचरला 2-4 डेअरी आहे. कोणत्या डेअरीचं आता त्या गोष्टी मी कसं सांगू शकन, कारण की ते त्यांच्या पद्धतीने त्यांना माहीत असतं डेअरीला कुठं घाल. फक्त संकलन करतात हे माहिती, हां, किंवा कुठं करतात हे माहिती, ही गोष्ट कळती. पण ते पुढं कोणत्या डेअरीला घालतात काय, मंचरमध्ये अनेक डेअरी आहे, ते कोणाला पण घालू शकतात ना, असं आहे. कारण की आपली स्वतःची डेअरी वगैरे असं काही नाही आहे. हां, ना चिलिंग नाही ना कुठलं बरकुल आहे आमच्या. विचार केला का बल्कुलर नाही, चिलिंग नाही, कुठं काय कॅन्ट पण जास्त त्याप्रमाणे. सर एवढं जर आम्हाला प्रॉफिट असतं, तुम्ही येऊन बघू शकतात आमच्या घरामध्ये. लाईट लावा त्या. नाही, जे काय आहे ते आहे ना सविस्तर ते सांगा. बघू द्या. लाईट लावा. हे बघा. हां, हेच पडी इथंच आले होते, पोलिसांनी जप्त केलं. सर हे बघा, हे लिक्विड आहे. ह्या लिक्विडने मी कॅन्ड घासत होती. दाखवा, जवळ करून दाखवा. हे बघा, काय हे काय म्हणतात हे लिक्विडला? लिक्विडला ते काय बोलतात मला नाही माहिती. त्याला मी कॅन्ड स्वतः घासत होते आणि एवढीच बॉटल सापडलेली. मग हे काय, हे पोतं काय? कोणतं ते पावडरचं पोतं आहे ना, तर त्याचं प्रोटीन वाढण्यासाठी का गायांना चारते, ऐकलं का. त्याच्यावेळेला त्यांना सांगितलं की हे जे टाकलं ना गायांना, जनावरांना, का त्याचं प्रोटीन वाढतं म्हणून. म्हणजे हे जे पावडर आहे ही गायांना चारली तर गायांच्या शरीरात प्रोटीन तयार होतं? प्रोटीन तयार होतं. बर, हे कसं किलो आहे? नाही सांगता यायचं सर ते. आणि एवढं जर आम्हाला कमाई आणि ऐका ना ताई, अजून मला सांगा का याच्यामध्ये काही तेलाचे पुढे दिसत? हे काय? तेलाचे पुढे ना, हे बैलाच्या शर्यतीला त्यांना जास्त ताकद येण्यासाठी ना, आमचे बैल आहे ना कमीत कमी इथं 5 आहे आणि दुसरीकडे असे 14-15 बैल आहे. त्या बैलांना कमीत कमी तेल, गुळ हे खाद्यपदार्थ पण दिलं जातं. तेल हे खाता? हो, तेल पाहिजे, त्यात गुळ पण आहे. गुळ पण टाकतात, गुळ पण पाजतात. आता हे बघा, मला सांगा का तुमचं म्हणणं आहे का जे काही प्रोटीन पावडर आहे ही या कंपनीची जी काय आहे ती, ठीक आहे, तर ती तुम्ही बैलांना चारता? हो. कशासाठी? का बैलांना ताकद येण्यासाठी? हां हां. ओके, अजून? बैल म्हणजे गायांना पण चारते मी. गायांना ताकद येते का मग? हां, ते त्याच्यात काहीतरी प्रोटीन मध्ये, दुधामध्ये काय त्याचं असेल ते मला माहिती नाही, पण त्यांनी सांगितलेलं तू चारत जा म्हणून, तर मी गायांना चारते. मग काय होतं त्याने ते चारल्यावर? गाय त्यांना डिग्री फॅट वगैरे काहीतरी लागत असेल, त्यांना कळतं ते, आता मला नाही माहिती, पण मी चारते. आजही रोजी चारलेले.
मग हे तुम्ही बाकीच्या लोकांना पण सजेस्ट करता का? हे सजेस्ट करता? नाही, सर्व्हिस कुणालाही नाही यातली. मग आता पण तुम्ही चारलं का ते? आता चारलं म्हणजे आता म्हणजे जोपर्यंत आता कसं चारू शकन, ते जप्त झालेलं माल आहे ना, तो कसा चारू शकन मी. पण म्हणजे याच्या अगोदर मी चारतच होते. ओके, अजून काय असतं याच्यात, काय जप्त केलंय? दुसरं काही नाही, एवढंच आहे सर. आणि एवढं जर आम्हाला प्रॉफिट असतील लोक. ऐका ना ताई, इथे 1 मिनिट थांबूया आपण. ह्याच्यामध्ये व्ही पावडर म्हणजे जे दुधापासून चीज वगैरे बनवतात त्याच्यापासून एक प्रोटीन, म्हणजे ते पैलवान लोक खातात ती पावडर असते, त्यात प्रोटीन असतं त्यात, बरोबर. रिफाईंड ऑइल पण आहे इथं. आणि हे इमल सर हे त्याने आज आपण जर बघितलं तुम्ही, ते भांडे घासायला कॅन्ड असतात ना आपले, ते कॅन्डाचे दुधाचे कॅन्ड आहे ना, ते घासायला लागतात. हा, कॅन्ड घासायला वापरतात ते. आणि कंपल्सरी सगळीकडे वापरतात ते. आम्ही वापरतो असं काय नाही. जे ज्याचा धंदा असला ना तो वापरणारच हे 100%. हे बा, हे जे इमुल्स फायर म्हणून मी मगाशी एका बातमीत उल्लेख केला, तर यांचं काय म्हणणं आहे का, हे याच्यात काय होतं का, तेल आणि पाणी जर मिक्स करायचं असेल, कारण तेल आणि पाणी मिक्स होऊ शकत नाही, तेल हलकं असल्यामुळं वर तरंगतं. आणि हे जर मिक्स ठेवायचं असेल तर हे इमुल्स फायर म्हणून काय हे जे औषध आहे किंवा हे रसायन हे वापरतात, जेणेकरून कसं हे जे रिफाईंड तेल आणि किंवा हे काय बाकीचे डालडा वगैरे असेल तो याच्यामध्ये दुधामध्ये एकसंध व्हावं, त्याला फॅट यावं, त्यासाठी वापरतात असं यांचं म्हणणं आहे. परंतु आता आरगडेंचं काय म्हणणं आहे मॅडमचं, का हे आम्ही भांडी घासण्यासाठी. मी स्वतः कॅन्ड घासते, त्याने स्वतः घासली. हे कसं लिटर आहे? ते लिटरचं नाही माहिती, पण ते किरकोळ बाजारात भेटते, ते काय लय महाग नाही भेटत. हे कुठं मिळतं? हे ते कुठं भेटतं मला माहिती नाही, तेच आणतात. पण त्यांना मी संपलं का मी सांगायची संपलंय आणा. आणि एवढी जर प्रॉफिट असते आम्हाला, तर हे आमचं हे असं वातावरण असतं का सर? बघा, लोकांचं जर 4,000 जर असं जर आम्ही दुधाची एवढी पावडर बनवली असती तर आम्हाला हे अशा वातावरणात राहायला लागलं असतं का? हे बघा ना, हे हा घर तर एकदम पडवी काय स्वयंपाक आंघोळ ते चुलीच आहे. ऐका सर, चुलीच आहे आणि एवढं प्रॉफिट असते. हे काही आज आलंय असं नाही. ज्या दिवशी ते जप्त करायला आले ना त्या दिवशी सुद्धा हेच वातावरण होतं. फक्त आज सकाळी ना हे ना वरून पडलं, माझ्या मुलीच्या बोकांडी पडलं असतं. हे बघा इथं पडले. पण तुम्ही बैलांना एवढं दूध, व्हीट पावडर, हे पैलवान सुद्धा ते कसं किलो आहे माहितीये का? अहो सर ऐका, ते तुम्ही बैलांना तुम्ही शौक येण्यासाठी करता, शौक करतात, आणि मग ह्याच्यात काय खर्च करता? ऐका, माझ्या मिस्टरांना त्यात शौक जास्त आहे. त्यांना कुठलाही ना दारू गांजा ना कुठलंही व्यसन नाही, पण बैलगाडा ह्या गोष्टीत जास्त हे आहे त्यांना. आणि माझ्या डोक्याला लागलं बघा, पाहिलं लागलं. मग आता हे ऐका, आता हे घर कधी पडल, तुम्ही खाली असाल काम करणार, कधी जीव जाऊ. आजच सकाळी माझी मुलगी इथून 2 मिनिटाच्या अगोदर येणार होती आंघोळीला, तेच खाली पडले होते. उचललं मी. हे बघा मला सांगते, इथं हे कौल वगैरे हे बघा, हे कौल बी इथं बघा, जरा व्हिडिओ काढा तुम्ही. या ठिकाणी पाच सगळं गळतंय आणि घरामध्ये हे राहतायत. घर ते एकदम साधं दिसतंय, परंतु बैलांना मात्र यांचे पती व्ही पावडर, प्रोटीन पावडर चारतायत. काय सांगाल ताई? मग आता हे नाही छंद आहे आणि जनावर त्यांना पहिल्यापासून त्यांचं शिक्षण कमी असल्यामुळे ना जनावर वगैरे तुम्ही समजून नाही सांगितलं घरचं बघायचं, पण नाही ऐकत ते. त्यांना बैलांचं ते म्हणतात, बैलांचं दाण्याची पोती वगैरे येते, काय याच्यात दाणे, गहू, तांदूळ. किती एकर जमीन आहे तुम्हाला? जमीन मला नाही सांगता यायची एवढी. बरं ठीक आहे, असू दे. मग मला सांगा, आता हे सगळं जप्त केलंय बरोबर, एवढंच आहे ना? हो, एवढंच मिळालं ना? एवढंच मिळालंय. तरी पण ते लोकांनी किती काहीतरी. मग तुम्ही बघा ना, हे सत्य असलं ते इथलं कुठलं काही केलेलं नाही, आम्ही ना हात लावलेला आहे. हे आहे का? ते जसे सांगतात तसं आहे का तेवढं? हा, बातमीला जरी टाकतात तेवढं आहे का? तेच जाणून घ्यायचं आपल्याला, कोणाची बाजू घ्यायची नाही. जी काही वस्तुस्थिती आहे, सत्य परिस्थिती आहे ती दाखवायची. आता यांचं जर घर पाहिलं तर एकदम खूप घर तुम्हीच बांधलंय का? माझ्याच काळातले 40-45 वर्ष झालं. आणि हे सगळे वरती दाखवाय घर, कपडे वगैरे टांगलेली दिसत आहेत. आता पोलीस आले, पाहिलं ना कसे उलट, म्हणजे पोलिसांचं कामच आहे चौकशी करणं, उलट पालट विचारणं बरोबर आहे. पण समजा आम्हाला पण माहित नव्हतं ना का पोलीस आज येणार आहे. मग आम्ही ते कॅमेरे, मी त्यांना अगोदर सांगत होते कॅमेरे बिघडले. कारण की ते कॅमेरे इथं वाघ येतात.
कुठे ते कॅमेऱ्याचं दाखवता का ही काय कॅमेऱ्याचं अहो ते नीट करायला नेलं आणि त्यानंतरच हा प्रॉब्लेम झाला, असं झालंय. कुठे आहे ते कुठे आहे? दाखव ना ताई. बाबा तुमचं काय पाय दुखतोय का? बरं ठीक आहे कार. हा हे काय इथं काय आहे? या ना इकडं. काय नाही, हेच इन्व्हर्टर वगैरे लाईट. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बरेच देवारा दिसतोय आणि त्यांना शर्यतीचा छंद असल्यामुळं बघा ना किती मोठी ट्रॉफी आहे. हिंद केसरी बावड्या म्हणून त्यांचा बैल आहे बहुतेक, नाही का? तर ते भली मोठी जवळपास 5-6 फूट उंचीची ट्रॉफी आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर इथं काहीतरी तुमची हे जे दुधाचं संकलनाचं त्याच्या हिशोबी असं दिसते. प्रिंटर पण आहे. मग ते सीसीटीव्ही कुठं होते? ते इथं जोडलेलं होतं पण ते बिघडलं म्हणून नीट करायला नेलं आणि त्यानंतरच 2 दिवसांनी असं झालं. कधी बिघडलं होतं हे? ते कमीत कमी तरी म्हणजे मला वाटतंय ना हे व्हायच्या अगोदर 2-3 दिवसच नेलेले ते. अच्छा. नाही मग कॉम्प्युटर वगैरे नाही का तुमच्या इथं ताई? मग ऐका ना आता हे बघा ना हे काय आहे? म्हणजे लोकांना कळू द्या जे काय खरं आहे ते, जे काय खरं आहे ते कळू द्या. ठीक आहे. आता या ठिकाणी हे बघा इकडंच असं वायर वगैरे करून हे घेतलेलं आहे. त्या ठिकाणी प्रिंटर काढले, त्या पावत्या दिसतात ते काय ते दाखवू शकता का तुम्ही? त्या पावते लोकांना समजा आपण बिलं वगैरे दिले ना तर ते मग बिलं पाठवायला लागतात लोकांना. तुमचं किती आम्ही दूध गोळा केलं किंवा तुमचा बुशाचा रेट किती काटला, कांडीचं किती काटला किंवा तुमचं दूध किती झालं 15 दिवसाचं की किती 10 दिवसाचं पेमेंट असेल ते तसं सांगायला लागतं ना, त्याला दाखवायला लागतं. एक पावती काढून दाखवता? नाही मला नाही जमत ते. नाही वरच्यावरच आहे ना तिथं. नाही वरच्यावर नाही, त्याला ते दुसरं जोडायला लागतं, मशिनरी वगैरे असतं. अहो ती जी काही पावती आहे ना वरच्यावर दिसती ती दाखवा म्हणतोय ताई. सर हा कोरी तर कोरी दाखव ना. हे बघा ही कोरी पावती, हे बघा कोरे पावत्या आहे. अच्छा मग याच्यावर काय तुमची बिलं जी असतील ती काय गवळ्यांची किंवा काय तर ती प्रिंट होतील. एखादी अशी पावती असेल ना प्रिंट केलेली किंवा काय. मग आता गवळी तिथे इथं येत असतील ना तुमच्या इथं? इथं गवळी येत असतील ना दूध घालायला? ज्यावेळेस पावती काढली ना सर त्यावेळेस आहे ना, ज्यावेळेस त्यांचं पेमेंट जमा होतं का तर त्यावेळेस पेमेंट जमा झालं का दुसऱ्या दिवशी लगेच पावती प्रत्येकाची पावती जाते, असं असतं. पगार पेमेंट. आता हा सीसीटीव्ही इथं स्क्रीन दिसते आपल्याला आणि ही जी स्क्रीन आहे याचा जो DVR आहे तो पोलिसांचा असा आरोप आहे की आम्ही ज्या ठिकाणी याला आरोपीला अटक केलं आणि त्यानंतर यांच्या घरच्यांनी कुणाला तरी व्यक्तीला बोलवलं आणि जो DVR होता तो गायब केला असा पोलिसांचा संशय. खरं आहे का? हेच बोलत नाही केलेलं आम्ही केलं ते काही म्हणू. कुठं गेला DVR? आता तुम्हाला मी काय बोलले का हे जे होणे अगोदर 2-3 दिवस त्यांना एक काम आहे ना 4-5 वेळेस धंदा बघायचा, त्यात त्यांना शर्यतीचा नाद आहे हां, त्यामुळे ते हे. आणि दुसरी गोष्ट ते कंपल्सरी नेहमी 3-4 महिने, आता एवढं 2-3 महिन्यातच नाही तर नेहमी सारखेच आजारी असते, 3 महिने मिळून आजारी असतात. त्यांना याचा प्रॉब्लेम आहे, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे जास्त. वर्षापूर्वी ऑपरेशन पण झालं आहे त्यांचं, तरी पण प्रॉब्लेम आहे, सक्सेसफुल पण झालेले नाही आहे. दुसरी गोष्ट त्यांना जरा मागं ते हे झालं ना, काय बैलगाडीत लागलं? नाही ॲक्सिडेंट झाला होता त्यांचा, त्यामुळे त्यांना लागलेलं बिगलेलं आहे जरा. तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे मला सांगायचं तुम्हाला इच्छा अशी आहे का ही जी कारवाई केली एवढी मोठी आता महाराष्ट्रात गाजते, तुम्हाला कल्पना असावी. आणि हा तुमचा मुद्दा आहे का गाया 4-5 आहेत आणि एवढं 4000 लिटर ऐका हा 6 गाय आहेत आणि 4000 संकलन तुमच्याकडे होते. ठीक आहे ना, तो काय FIR मध्ये संकलन होणार ना, आम्ही लोकांचं करतो, आमचं घरचं स्वतःचं नाही ना. लोक आता कुठे आहेत? कोण लोक? दूध घालणारे लोक त्यांच्या घरी जावं लागतं मग संकलन करतो आम्ही, घरी नाही ना करत. ते इथे येते नाही ईद कसे घेतील? ते कशाने जाता तुम्ही? कोणत्या गाडीने जाता? गाड्या असतात दुधाच्या, भाड्याच्या गाड्या लावायच्या आणि मग ते दुधाला जातात संकलन करायला. तुमची वैयक्तिक गाडी? वैयक्तिक आमची एक गाडी आहे. कोणती आहे? जितो गाडी वैयक्तिक. एक गाडी बिघाडली, ती गाडी ती आज 3-4 महिने झाले का, तुम्ही ते पण मंचरला कोणत्या तरी ठिकाणी ना ती 5-6 महिने झाले असून तेव्हापासून रिपेअरिंगला टाकली, तिला अजून घराचं तोंड पण आलं नाही. तुमच्या पतीकडे एक मोठी गाडी आहे की काळ्या कलरची, हां आहे. 27 लाखाला घेतली. ती किती लाखाला घेतली ते नाही मला माहिती. इलेक्ट्रिक आहे बघा. हा इलेक्ट्रिक आहे. हॅरियर म्हणून, टाटा हॅरियर आहे का नाही? आहे. मग जो व्यक्ती जर घर असं इतकं वाईट साईट अवस्थेत आहे आणि 27 लाख रुपयाची गाडी घेतो,
जर बैलांना जर व्ही पावडर चारतो तर मग हा विरोधाभास का? कसला काय म्हणजे तुमचं म्हणणं काय नाही? हे बघा, तुमच्या पतीकडे 27 लाखाची गाडी आहे. आणि 27 लाख जरी असलं तर त्याला पेमेंट जरा, आता आमचं दूध संकलन चालू होतं दिवसाला 4,000 का होईना, मी म्हणले 4 म्हणा 3.5 म्हणा असं संकलन आहे. बरं ठीक आहे, त्यानंतर ते पण मग प्रत्येक घरोघर आहे ना. आणि शेती आहे आम्हाला, किती आहे? 5 एकर शेती आहे आम्हाला घरची. काय ते शेतात? ऊस आहे इथं, आता बघू शकतात खाली टॅमॅटो आहे आणि तुम्हाला सांगते वरती 2-3 वावरांचे ऊस आहे, कुठे शाळू मका असं हे पण आहे. तरी पण तुम्हाला बाजरी विकत घ्यावं लागते. बाजरी आम्ही बनवलीच नाही, कारण की आमचं म्हणजे काम करायला मला गायांचं बघायला लागतं. मग एवढं सगळं आहे, एवढं हे ऊसाचे किती पेमेंट येतं मग तुम्हाला? ते बाबांचा बाबा बघतात ते. आता ऊसाचं पेमेंट त्यांच्या नावावर ते तर आम्हाला अगोदर कोणती गाडी होती ह्या काळ्या गाडीच्या आधी? स्कॉर्पिओ होते, ती का विकली? ते त्यांना नव्हती वाटत, ते म्हणले मला घ्यायची दुसरी म्हणून विकली. ती कितीला कधी घेतली होती स्कॉर्पिओ? आता तिची तारीख नाही सांगता येणार किती मला. वर्ष झाले स्कॉर्पिओ घेऊन? तरी 7-8 वर्ष झाले असतील तिला पण. म्हणजे 7-8 म्हणजे तुम्हाला असं सांगायचं की ती स्कॉर्पिओ विकली असेल त्या पैशातून आम्ही ती तिचं पैसे पेमेंट भेटलेलं ना आम्हाला तिचं. अजून कोणती गाडी आहे तुमच्याकडं? आता म्हणजे दुसरी ही एक डबल एस आहे आणि पोराला एक स्कूटी, बाकी नाही. आणि एक जितो गाडी आहे. हा आणि जितो. अजून एक नवीन गाडी आहे वाटतं हे करायला, दूध कलेक्शन करायला. एक गाडी बिघडलेली मंचरला आहे ती. बरं. मग अजून कोण कोण मदत करतं ह्या तुमच्या पतीला या व्यवसायामध्ये? कोण नाही करत, एकटेच करतं ते सर. एकटे कशी काय हँडल करता एवढा मोठा व्यवसाय? 4,000 लिटर. दुसरे बाकीचे करू लागतात ना, मुलं बिलं ठेवलेले असतात ना गाड्यावरती, कामगार लोक असतात ना. हा, कामगार लोक करतात लोक आहेत कामगार ते. एका गाडीवर जवळजवळ 2 पोरं असतात. 2 कधी एक करतो हँडल, कधी 2 पण करतो, असं आहे जसं असन तसं. गाड्या किती आहेत टोटल म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या भाड्याने धरून? 3-4 असतील. 3-4 रूट आहेत त्यांचे, पण सगळे लांब लांबचे रूट आहे. सकाळी करता का संध्याकाळी करता कलेक्शन? दोन्ही टाइम संकलन आहे. आणि मग दूध समजा सकाळी येतं ते कुठे येतं? इथं येतं का? इथं घरी काही संबंध येत नाहीये दुधाचा. प्रत्येक गाडीचं जे मुलगा आला ना त्या गाडीचं ते आपलं हे करणार, त्यांचं सामान बिमान. भुसा जर लागला ना इथून घरी भुसा टाकतो आम्ही. म्हणजे भुसाळ घ्यायचा, गाडीत टाकायचा, एखाद्या गवळ्याला पाहिजे त्याला द्यायचं, त्याचं पेमेंट मधून कट करायचं किंवा काय? 15 दिवसाला तसं ते भुशाचं हे असतंच आमचं वाटप असतंय. पण समजा आता शेवटी जनावर आहे, मग कमी जास्त लागतच ना. एखाद्याला कमी आलं 15 दिवसाच्या आतच त्याचं पोतं खपलं की मी स्वतः ती प्रोटीन पावडर आहे ना चारलेली आहे, कोण गायांना चारलेली आहे. किती चारता दररोज? मी कमीत कमी ना एक डिशभर पावडर चारते. त्याने दूध वाढतं का ते गाय दुधाला फॅट वाढते? त्यांनी तब्येत वगैरे चांगली बनते, फॅट डिग्री वगैरे असं काय असं त्यांचं त्यांना कोणीतरी सांगितलंच असणार. पती जे सांगेल तसं तुम्ही तसं ऐका. हा, मग बाकी तुम्हाला काही माहित नाही. बाकीचं एवढं कोण कशाला तपास कर, त्यांनी सांगितलं असं करायचं तसं करायचं. हा, म्हणजे दूध कलेक्शन होतं इथं येतच नाही, तसंच जातं तिकडं. फक्त एक गाडी आमची याच्यापुरती येते. कशापुरती? आमचं जे घरचं दूध आहे ना, काय कधी न्यायला? हा घरचं दूध न्यायला एक गाडी येते. बर, म्हणजे तुमच्या इथं दूध येतच नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, दूध येत नाही. दूध यायचा प्रश्न कसा येणार आहे? ज्या मुलाची भाड्याने गाडी आहे किंवा कोणाची आहे ना, ती आपली त्याच्या पद्धतीने तो रोड जमा करते. त्याच्या जमा केल्याच्या नंतर इथं यायला पाहिजे ना. किती लिटर आहे काय? ते कशाला ते त्यांच्या याच्यामध्ये जमा असतं ते. तो मुलगाच लिहितो किती लिटर याचं त्याचं. त्यांच्या पद्धतीने ते मुलंच हँडल करीत असतात. ज्याचं त्याचं रूट ज्याची त्याने हँडल करायचं असते. तुमच्या पती इथंच असतात का ते पण गाडीवर? ते सकाळ संध्याकाळ जातात बघायला. ते पण बघतात ना, मागं पुढं असतात बघायला. ते काही कंटिन्यू घरी नसतात. किती रुपये मिळतात, काय फायदा वगैरे काय? नाही, ते आता एवढं मोठं हे त्याच्यात फायदा होतो, कधी नुकसान पण होती, तोटा पण होत्या, कधी खराब पण होत्यात, असं पण असते ना. पोलीस तर म्हणतात का ते काय तुमचं CDR जे कोणीतरी नेला, ते माहित नाही तुम्हाला कोण नेला CDR 2 दिवसापूर्वी? नाही, कसं काय माहित नाही तुमच्या घरात? इथं घरामध्ये ना आता हे CDR नाही DVR. हे बैलगाड्याचा नाद असल्यामुळे ह्या नाद बऱ्याच पोरांना आहे की नाही. ओके, हां. तर मग आता काय होतं, बऱ्याच जागची मुलं येतात, काही आमच्या पिंपळगावचे असं नाही, बऱ्याच जागचे. तर मग आज ज्या वेळेस ते मुलगा कोणता आला असं त्यांनी सांगितलं आणि त्यांचं कोणतं घरचं काम करायचं असलं ना, ते काय करणार, पोराला सांगणार, ए जा रे घरी हे करू नये, जा रे ते करू नये, ते काम करा रे, असं सांगतात. त्यांना स्वतःला वेळ नसतोय. मग ते पोरं आपले जोडीदार म्हणून येतात आणि घरचे कामं काय करू लागतात, हँडल करीतात. असे कुठं लावले होते CCTV? दाखवता का?
ते मागं दिसत आहेत का आता? हो माग नाही. हा? माग दोन इथं कोपऱ्यात एक तिकडे एक तिकडे वाघ येतात. बरेच आहे म्हणजे 4-5 ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. मग ते दिसत आहेत का आता का ते पण नेली? नाही ते कॅमेरे त्यात 1-2 कॅमेऱ्यांना ना प्रॉब्लेम आलेला आहे आमचा. 3 कॅमेऱ्यांना हा बिघडलेली. 3 कॅमेऱ्यांना आलेले आणि ते बॉक्स झाला. मग बाहेर एक मोटर आहे त्याला ते STP पंप वगैरे ते लावले ते कशासाठी? गाडी धुण्यासाठी, गाया धुण्यासाठी, गाया धुवायच्या, बैल धुवायची, त्याच्यासाठी गोठा धुवायचा. हा अच्छा माझ्या लक्षात आलं म्हणजे प्रेशरने व्हॅक्युमनी. प्रेशरनी गायांखालची घाण वगैरे काढायचे प्रेशरनी. पण आणि मला सांगा का त्या ठिकाणी समजा काही बॅरल वगैरे आहेत ते कशासाठी एवढे पाण्याचे? आमच्या आंघोळीची जागा आहे सर ती. बघितली ना तुम्ही आंघोळीला इथं कुठं तुम्हाला जागा दिसते का? हा, मी तेच विचार करतो तुम्ही उघड्यावर आंघोळ करताय आणि तुमचे पती 27 लाखाच्या गाडीमध्ये फिरतायत आणि ती गाडी बरं काय समजून घ्या टॉप एंड काय म्हणते त्याला मॉडेल टॉप मॉडेल हॅरियर घेतलेली आहे ती 27 लाखाला नाही ती बरंच 33-32 लाखाची आहे. नाही मला ते नाही म्हणायचं तुम्ही रोख घ्या किंवा कर्ज घ्या ते नाही विषय. परंतु यामुळं काय झालंय का लोकांकडं तुमच्याकडे बघायचा असं झालंय का तुम्ही मुद्दाम हात दिखावा करताय गरिबाच्या घरात राहायचा. मुद्दाम पैसे तर भरपूर आहे तुमचे. ऐका, भरपूर पैसा हे दाखव मग आम्हाला घर का बांधता येत नाही. हा मग मी तेच महत्त्वाचा विचारतोय. मुद्दा आहे हा. त्यांना होती इच्छा व घेतली गाडी त्यांना वाटलं ही वस्तू परत होत नाही डिझेल पेट्रोलला महाग आहे ना मग जाऊ दे मोरडे घेऊ आपण इलेक्ट्रिक गाडी. मग त्यांना वाटलं घेतली हाय आपलं 4,000 संकलन आहे किंवा 3-3.5 संकलन म्हणून घेतली गाडी. मग मी तेच म्हणतोय ना का मग असं नाही ना आम्ही स्वतः घरीच करतो त्याच्यावर पण चौकशी होऊ शकते ना. खरंच यांच्या का गावळ्यांचं दूध चालू होतं का न चालू होतं का लोक आम्ही जर समजा आम्ही सांगितलं ह्या घरी हां वया पावत्या आता तुम्ही बघितलं नाही का त्याच्यामध्ये ते पण सामान घेऊन गेले ते. ते पोलीस घेऊन गेले का? हा ते तिथं होतं ना आता कुठं होतं? आत्ता घेऊन गेले वया वगैरे नव्हत्या का त्यातच आहे. म्हणजे इथं होतं का आता? हा होतं ते म्हणजे लोकांचं काय होतं याच्यामध्ये? ते कांडी वगैरे भुसा वगैरे काहीतरी वगैरे असं. काहीतरी लिहिलेलं आहे इथं काय डॉक्युमेंट वगैरे काहीतरी पावत्या पण आहेत. हेच आहे काहीतरी पावत्या ह्या अशा मिळतात का पावत्या तुमच्याकडं? त्या पावत्या आहे ना बघू एक मिनिट. हा इथेच पडले ना तुमच्या घरातले आहेत. मी तर नाही घेऊन आलो ना. हे काय आहे नक्की? दुधाच्याच पावत्या आहे. हा पण हे कसं? हे जमा केलेलं दूध आहे ना तशातलं दूध आहे. जमा केलेलं दूध आहे त्याच्या पावत्या आहे. आता हे बघा जय श्रीराम मिल्क म्हणून यांचं डेअरीचं नाव आहे यांनी दिलंय. आता 7-8 वर्षापासून व्यवसाय करताय. पहिले किती व्हायचं कलेक्शन ताई? पहिल्यांदा सुरुवातीला आहे ना थोडंच होतं नंतर थोडं वाढलं असं आहे. बरेच आहे. याच्यामध्ये फॅट किती लागली? 3.6 म्हणजे फॅट 3.6 म्हणजे गाईचं दूध असेल. गाईचंच घेतं का म्हशीचं पण कलेक्शन करतं? कोणाचं असलं म्हशीचं तर ते पण घेत असेल कदाचित पण म्हैस शक्यतो नाहीच आपल्या यात. मग हे तुम्ही लॅक्टो वगैरे हे कुठे चेक करता? अहो ज्या डेअरीनं दूध घालते तिथली ही पावती निघालेली सर. हे बघा जर बारकाईने पाहिलं तर ज्या डेअरीला दूध घालतोय तिथली मिल्क पण मग याच्यावर जय श्रीराम मिल्क हे बघा जरा हे का लिहिलंय असं? मग त्या डेअरीचं नाव पाहिजे होतं ना ज्या डेअरीला घातली त्या. तिचं कसं नाव राहणार ते आपल्या याच्यातून प्रिंटरमधून निघलेली पावती ना. पण तुम्ही हे चेक कसं करता मग? आता हे बघा आता कोड दिलाय लिटर दिलंय फॅट किती आहे LCT किती आहे SNF किती आहे त्याला बाजार किती आहे हे गाडीमध्ये मग हे चेक कुठं करता? ते चेक डेअरीवर करतात त्यांना माहिती नाही ते कुठं करतात ते. आता ते आम्हाला कसं आम्हाला त्याच्यातलं ते थोडं प्रिंटर चालवतं तर मशीन चालवतं येतं असं आहे ना. आता बघा ना बिपिन इंदोरेंचं नाव आहे याच्यामध्ये. मग बघू आता गवळीचं तर गवळ्यांचं तर नाव निघालं की नाही हा एखाद्या इथं तर दिसतंय बघा ना बिपिन इंदोरे प्रो PRD नेम नाही कदाचित आहे ना त्या गवळ्याचं काय दादाभाऊ आरगडे त्यांचं विद्युत आहे वाटते. हे काय इथं दादाभाऊ D आरगड लिहिले ना. हे बघा इंग्लिश वाचता येते ना तुम्हाला. 21/7/2021 पावत्यात. हा बघा मग आता किती दिवसची पावती आहे ना. गवळ्यांचं 1-2 तरी नावं निघाले ना म्हणजे नाही म्हणजे याचा अर्थ काय हे काय सगळं काय दूध काय तुमचं म्हणजे हे नाहीये नाही. हे बाहेरचं दूध घेत आहे हे मात्र याच्यातून दिसून येते. पावत्या निघालेल्या आहे. आता ते आहे की कसं आहे काय नाही परंतु या ठिकाणी 2021 पावत्या दिसत आहेत. आहे ना भरपूर पावत्या वगैरे आहे जे काय आहे ते आहे.
मग पोलिसांना तुम्ही सांगायचं नाही असं असं वस्तू की- समजून घेते का कोणी ते जर आपण जर काय बोललं तर ते आपल्याला समजून घेत नाही, आपण काय बोलणार आहे तरी त्यांच्या पुढं. शेवटी त्यांच्यात किती फायदा होतो ह्या व्यवसायातून दर महिन्याला तोट आम्हाला म्हणजे कसं सांगता येईल फायदा कसं मग ते सांगत नाही नाही. फायदा झाला गाडा बैलच खाऊन गेले. हे बापाला राग आहे का गाडा बैलाच्या अहो, नादामुळे सगळ्यांना वाटतं पण नाही ऐकत, काय करणार आहे तरी माणूस असंही. त्यांना दुसरं काय नाही, ते उलटलं म्हणतात मला थोडं लोकांसारखं असं काही दारू पितो का काय करतो का काय करतो. बैल हं? अहो बैल किती लाखाचे, ते आमचे घरचे बैल आहे. आम्हाला गाव लाखायचे असू दे बैलाचा नाही विषय, ते काय ते खेळ म्हणवते काय किंमत नसते त्या जनावराची तशी पाळलेल्या. ताई मला एक शेवटचा प्रश्न आहे, मी काय तुम्हाला डिस्टर्ब करत नाही कारण की ऑलरेडी तुम्ही खूप डिस्टर्ब झालेले आहेत या सगळ्या प्रकारामुळं. ठीक आहे, तुम्ही मग अशी म्हणालेत की दूध इकडे येतच नाही, दूध तसंच परस्पर जातं. हे खरं आहे का? हो सत्य आहे पण. सगळं खरं आहे, फक्त एक गाडी येते ती किती लिटरची असते ती गाडी? 3 लिटरची नसती, ती दूध संकलन घेऊन येते. काही ते प्रत्येकाला एक एक रूट नेमलेला असतं. नाही नाही, पण एक गाडी तुमची दूध घ्यायला येत असेल, पण त्यात किती लिटर असतं दूध? आमचं घरचं स्वतःचं आहे ना, स्वतःचं घ्यायला म्हणजे तिकडून रूट जमा करीत येते. समजा आता त्यांचं घेऊन येते होते. तिकडून गाडी घेऊन येते, तिकडून जर आता एखादी गाडी पिंपळगावची बरं का हो? आता त्यांनी वतलं थांबा थांबा मी बोलतो. आता ताई बघ दादा येतो. ताई तुमच्याकडे समजा 4 गाड्या आहेत, 4 का 3 जे असतील फक्त एकच गाडी फक्त तुमचं दूध घेऊन जाण्यासाठी एकच येते. गाडी येते, पण त्यातून जर लोकांनी सांगितलं का मला भुसा पाहिजे किंवा कांडी कमी झाली तर त्यावेळेस पोरांना यायला लागतं का भुसा कांडी नेण्यासाठी. बरं मग त्यात किती दूध असतं इथे येते त्यावेळी? अहो त्यावेळेस संकलन काही 4-5 गावळ्यांचं संकलन होतं. मग फार तर 50-1 लिटर किंवा किती 70-80 काय असं 40-50 लिटर काय. एवढंच असतं ना. पण पुढे गेल्यानंतर संकलन होतं ना परत पण त्याच गाडीत. आमचं घेऊन हा गेलं मग झालं. पण इथे येताना फक्त फार तर 40-50 लिटर आणि तुमचं घरगुती काय असेल काही लिटर हा ते हा असेल. तुमचं किती दररोज दूध निघतं? 25 एक असं एका टायमाला नाही का. मग आता मला सांगा बरं का. 50 लिटर आहे आमचं पण. हा, म्हणजे तर मग मला सांगा की ज्यावेळी या ठिकाणी कारवाई झाली, तुमचं म्हणणं आहे की इथं दूधच येत नाही, दूध डायरेक्ट परस्पर जातं, आम्ही संकलन करतो, इकडं दूध येत नाही. ज्यावेळी कारवाई झाली त्यावेळी इथं 2700 लिटर दूध सापडलं. नाही सापडलं, खोटी बातमी इथं ही, खोटी बातमी. कारण की इथंच दूध ओतून दिलं, त्या लोकांनीच दिलेले 80 लिटर दूध होतं. आणि त्याचा पण रूट आहे ना सेपरेट निघन. तशी वेळ पडली किती होतं दूध ते? कमीत कमी किती 70-80 लिटर दूध होतं. हा ते तुमचं होतं घरगुती ते? नाही घरगुती नव्हतं. त्यात गवळ्यांचं. त्यात आमचंही होतं. त्या गाडीला आहे ना संकलन कमी आहे, तीच गाडी आलेली होती. हे बघा ना, आता मला काय तुम्हाला हे नाही करायचं, जे काय आहे हे बघा. नाही ते बातमीदार पण चुकीचं देतात, म्हणजे बातमी चुकीची. फिर्यादमध्ये जर आपण हो ठीक आहे ना, चुकीच्या असू दे. दाखवलं तसं असं. नाही, नाही, आता याच्यामध्ये त्या गाडीला 250-300 लिटर दूध असतं. फक्त 250 दूध ओतलं किती लिटर मग? 80 लिटर. म्हणजे तिकडून संकलन घेऊन आली गाडी. आणि त्या गाडीवाल्याला पण आमच्या इथं काय झालं हे काही माहित नव्हतं. जर असं असतं तर आम्ही त्याला सांगितलं असतं येऊ नको बाबा, तिकडच्या तिकडे जा, असं सांगितलं असतं की नाही. असं काय नाही. तो आता गाडीवाला तुमचं म्हणणं आहे का 70-80 लिटर फक्त त्या गाडीमध्ये आलं होतं तेवढं ओतलं. आता मी तुम्हाला वाचून दाखवतो FIR मध्ये तुमच्या पतीवर काय आरोप केलाय ना, त्याचा जो काही मायना आहे, थोडासा जो मुद्दा जो काय आहे, तर तो मी तुम्हाला सांगतो की आता समजा हे अधिकारी वगैरे आम्ही मुक्काम पोस्ट आहे बघा, मे जय श्रीराम डेअरी फार्म, घर नंबर 138, मुक्काम पोस्ट पिंपळगाव खडकी, तालुका आंबेगाव या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन पुणे येथे नेमलेले शासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती, त्या अधिकारी वगैरे काही नावं घेतली बरं का, बरेच अधिकारी आहेत, यांनी तपास कामी तुमच्या घरी भेट दिली असता सदर ठिकाणी श्री ठकसेन रखमाजी आरगडे, वय वर्ष 42, विक्रेता व मालक, राहणार आरगडेमळा, पोस्ट पिंपळगाव, तालुका आंबेगाव, ही व्यक्ती दूध संकलन व विक्री व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले. सदर ठिकाणी बनावट दूध बनवण्यासाठी वापरण्यात येणारे भेसळकारी पदार्थ वापरले असल्याने अनसेफ असल्याच्या संशयावरून नमुने घेतल्यानंतर राहिलेला दुधाचा साठा ऐका 2767 किलो, किंमत 1,64,755 इतका जनहितार्थ जप्त करून सदर दूध हे नाशवंत असल्याने या विक्रेत्याच्या संमतीने विक्रेत्याच्या मालकीच्या शेतात ओतून देऊन नष्ट करण्यात आला.
नाही त्या दिवशी इथं दूध ओतलं ना हा 70 ते 80 लिटर दूध ओतलेलं आहे. इकडे या ना बाबा, तुम्हाला चालतं थोडस चालून या नाही, म्हणजे. मला तुम्ही सांगा. नाही तुम्ही बाबा मी प्लीज बसतो, या. मी नाही तर बसतो. आम्ही तिथे बसतो मी बसतो. ऐका. बाबांना बोलायचं. आता हे बघा, थांबा जरा, मला बोलू द्या. एवढं दूध आम्ही साठवायचं कुठं? हा साठवायचं कुठं? काय काय दूध ते ठेवायचं काय तिथं भांड? एवढं 2700 लिटर आमच्या घरी आम्ही दूध पण तयार विचार व्हायला. करू तर ठेवणार. ठेवायचं कुठं? इथं या घरामध्ये काय या एका खानात वाचायचं? काय बोलतात ते? 80 लिटर दूध ओतून दिलं. इथं किंमत लिहिलेली वाटते, किती साठा सापडलेला आणि त्यांनी किती नाही नाही, एफआर मध्ये जे आहे तेच मी हे करतोय. मग तुमचं म्हणणं आहे का दूध ओतले 80 लिटर हा 80 लिटर दूध ओतलं. आणि याच्यामध्ये माझ्या दाखवले समोर ओतलंय. आणि याच्यामध्ये दाखवले 2767 किलो. हो थांबा जरा. तीन कॅन्डामध्ये किती दूध म्हणले तुम्ही? आणि त्यांनी काय सांगितलं, थांबा जरा, कितीवरती थांबा जरा. बातमी लिहिली हा? ना एवढ्याच आहे बघा, त्यांनी त्यांच्याच हाताने किमती लिहिलेल्या आहेत. किमती लिहिलेल्या आहेत तिथं हा सगळ्या या ना, गोष्टी. परत दाखवूया, किमती दाखवूया. ठीक आहे, त्या किमती आहे. बंद झालं का? ठीक आहे, जाऊ तिथं अडचण खूप आहे. इथं घर कसं कोसळू शकतं. नाही, काही इथं नाही जरा कोसळणार. जीवाचं पण काळजी घ्या. नाही, किंमत बघू शकतात ना तुम्ही. नाही ना, बघाशी घेतले आम्ही, घेतले व्हिडिओ घेतले. ठीक आहे. हा दिसते तसं ऐकून घ्या. नाव हा किती हजार लिटर दूध ओतलं म्हणजे? 2000 तीन कॅन्डा. ऐका हे बघा, 2767 किलो. त्याची किंमत किती आहे? 1,64,755. ऐका जरा, थांबा जरा. जर 3 कॅन्डामध्ये अर्धाली कॅन्ड तिन्ही पण जर 2000 किती म्हणले? हे बघा 2767 किलो म्हणजे लिटर समजू आपण. 2767 लिटर जर 3 कॅन्डात दूध बसलं तर मलाच कायमचं नेऊन टाका तिकडं. हं? 2000 लिटर 2000 इकडे ना ताई. लिटरला किती नाही आरोप नाही का एक कॅन 40 लिटरचं असतं तर 2000 ला विचार करा ना, किती कॅन लागतील? हा दीदी, हा लक्षात आलं. तिथं ते जप्त मुद्दे मला ऐक समजून घे. तो जो काय तो प्रोटीन पावडर वगैरे त्याची जी काही किंमत असेल ना ती त्याच्यात लिहिलेली आहे. दुधाचं नाही लिहिलेलं. त्यांचं म्हणणं काय आहे का 2767 लिटर हे जे बेसळयुक्त दूध संशयावर आम्ही ओतून दिलं. थांबा जरा, मला बोलू द्या. त्यांनी लिहावताने आम्हाला वाचून नको दाखवायला का? लिव वाचून तुम्ही होते दाखवा. इथं? मी होतो ना. किती लोक आली? ती लोक बरीच होती. त्यांना आम्ही सगळं सहकार्य केलं, चहा पाणी वगैरे केलं, पण आम्हाला काही इंग्रजी वाचता येत नाही. ते इंग्रजीत लिहिलेलं आहे त्यांनी. आम्हाला त्यांनी विचारलं ते आम्ही सांगितलं. 3 कॅन्ड अर्धाली होतली. आम्ही आडणार माणसं अडाणी, आम्हाला काय त्यातलं कळतंय? मग काही लिहायचं का? त्या गाडीला 250 लिटर ते 300 लिटर दूध आहे. 300 350 असं काहीतरी आहे. आणि त्यात आता कसं काय झालं ऐका, समजून घ्या. पहिली गोष्ट, मला तर इथं दिसतंय का तुमच्याकडे बल्ब कूलर वगैरे नाही. तर आता पोलिसांचं असं म्हणणं होतं का मला माझ्या मनामध्ये प्रश्न विचारले किंवा मी काही बाजूच्या काही लोकांना, आता मी काही थेट नाव नाही घेत, विचारलं का बाबा, तर त्यांचं असं म्हणणं का तुम्ही सगळं हा जो काही कॅन्ड वगैरे असेल ते गायब केली असं. आज पण सर बघू शकतात कॅन्ड तिथं पलीकडून आहे का, तिथं पण कॅन्ड आहे. गाड्या वगैरे होत्या त्या गायब केल्या. नाही, गाड्या वगैरे काही गायब ती हेरियर गाडी ती पण गायब नाही, केली. गायब नाही केलेली. ती एका मुलांनी म्हणजे आमची नंदबाई आहे का, हे आमच्या असं हे झालं ना त्यामुळे ती नंदबाई आलेली होती आणि ती तिकडे घेऊन गेले आणि येणार आहे ते घेऊन. हॅरियर गायब नाही केली. ती थोडी गायब करण्याची वस्तू आहे. आम्ही जर म्हणलो आमच्या का हॅरियर नाही, ती होईन का गायब? नाही होऊ शकत. हवा सोडली गाडीची वर आमच्या म्हणजे गाडीची पंक्चर, ते गाडी आहे ना तिथं हवा सुटली, गाडीची पंक्चर झाली, पोरांनी सकाळी लावून आणली म्हणून सांगितलं जा बा नाही, त्यांना मग पंक्चर. काय त्याच्यामध्ये एवढं समजा या अधिकाऱ्यांच्या सामने हे लिहिले तुम्ही वाचू शकताय बरोबर. आणि ते अधिकारी त्याच्यात आले- लिहिलंय तेच मी नाही, दाखवतो. अधिकारी आले त्यावेळेस आमची गाडी पण इथंच होती. गाडी इथं होती, हॅरियर इथंच होती. तसं काय नाही. त्यांनी काही व्हिडिओ वगैरे काढले असेल ना कारवाईची. काढले पण गाडी इथंच होती. आमची गाडी ना त्या शेडमध्येच लावलेली होती. गाडी कुठे गेलेली नव्हती. आज नाही गाडी, पण गाडी होती इथं. हा जो जुन्नर आंबेगाव तालुका आहे ना, भयानक वेळ आहे ह्या बैलगाडा शर्यतीचं. आणि तुम्ही जर पाहिलं तर घर कधी कोसळलं सांगता येत नाही. आणि बैलांसाठी प्रोटीन पावडर आहे, बैलांसाठी तेल आहे, बैलांसाठी जे नाही ते वाचता येत. आणि गाड्या गोड्या बी आहे आणि वेळ तर बैलांचं तुम्ही तिकडे बघू शकताय. पण आता हा व्यवसाय असं झालाय की यांनी आता प्रश्न कुठं अडतोय. आता मी उलट पालट तिथं गाड उलट पालटे प्रश्न मी देखील यांना विचारले, परंतु आडलंय कुठं का ज्यावेळी यांच्या पतीला अटक करण्यात आली त्यानंतर कोणतरी आलं आणि इथलं जे DVR जो आहे CCTVचा दाखवा, तो DVR गायब केला
आणि त्याच्यामुळंच तुमच्यावर संशय वाढतोय. असू द्या वाढू द्या, पण तो गायबच केलेला नाही आम्ही. मला जर असं माहीत असतं का ते येणार आहे मग हे करा, ते बिघडलेलं होतं, त्यांना प्रत्येक गोष्टी सांगायला लागायची. हे बघा ते बैलगाड्याचं हे पारितोषिक किती मिळालं, म्हणजे भयानक वेळ दिसते. हा बोला. गायब केलं नाही तुमचं म्हणणे, गायब पण पोलीस तर म्हणतात तुमच्याकडे कोण आलं, तुम्ही कुठं होते घरामध्ये, कसं काय नेऊ शकलं. मग सांगते मी, इथं कोणतंही काम असलं ना, आमच्या इथं कोणी मुलगा ते त्यांचं हे गाडा आहे, या गाड्यामागं कमीत कमी एका गाड्यामागं 50 ते 60 पोरं असतात. किती असतात? 50 ते 60. आता कोण कुठलं पोरं असतं, कोण कुठलं राहतं, त्यांना सगळे कॉन्टॅक्ट असते. ते कोणत्या पोराला घरचं काही काम असलं सांगतात. हां, माझ्याकडे एवढे 10-11 जनावर, कुणी माणूस आहे का कामाला? नाही, 12 जनावर आहे, तुम्ही बघू शकता. एकटे बघता. एकटी बघते मी, कोणीच नाही. ठीक आहे. मग आता समजा ते जेलमध्ये, मग ही घरामध्ये कोणतरी येते, त्याला जरा काहीतरी आहे का नाही? काय घरामध्ये कोण? तुमच्या आई आहेत, सासू आहेत, सासरे आहेत. पण मग ते अगोदर आलेले होते ना, तेव्हा ते गेलेलेच नव्हते ना कुठं. नाही, हे DVR जो गायब झाला, हा डिवायर गायब झाला ना, त्यावेळेस आमच्या शेडचा असा काही प्रॉब्लेम झालेला नव्हता. म्हणजे आधीच झालेलं आहे. हे आधी झालेलं. माझं सांगण्याचं तात्पर्य काय आहे तुम्हाला समज? म्हणजे पोलिसांचं म्हणणं आहे का हे झाल्याच्या नंतर गायब केलं, त्यांचं म्हणणं गायब केलं, आणि आमचं म्हणणं काय आहे, हे आधी झालं. आलं का ध्यानात? आता काय बोलावं, आता ही सगळी वाईट बघितल्याच्या नंतर, हे जे सगळे जे काही पाहिल्याच्या नंतर काय बोलावं असा खरं तर प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे जे काही FIR वगैरे जे काय आहे आणि याचे ते पण सांगतात एवढी लाखाचं सापडलं, तेवढं लाखाचं, तुम्ही बघू शकतात ना. 1,67,000 का काहीतरी. आहे का बघा ना सर. नाही ना दादा, इकडे बघा तुम्ही. 80 ओतलेले आहे त्यांनी. 80 लिटर दूध वाटतानी बरीच माणसं होती, ऐकलं का? आणि त्या दुधातले पण शॅम्पल वगैरे नेलेले आहे त्यांनी. त्यांनी हो त्यांनी ठीक आहे, चालतंय. तर या ठिकाणी आपण आता काही जास्त नेऊ दे सॅम्पल, चालू आहे त्यांची कारवाई. परंतु याच्यामध्ये खूपच आता प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि ही कशी काय कारवाई केली, मग FIR लिहिताना अशी कशी काय FIR लिहिली? खरं त्याचे काही आता पंचनामा केले असतीलच. यांचं म्हणणं आहे का 80 लिटरच दूध आहे, आणि इथं 80 लिटर दूध, आणि ते जर किती सांगितलं त्यांनी, 2,000 कुठे गेलं ती 2,700 लिटर. हा बरं, आम्ही ते साठा कुठं करायचा? कॅन्डात दूध आणलेलं होतं ना ते. बरं 3 कॅन्डात जर एवढं दूध भरत आहे, तर मग ते दूध भरायला किती पाहिजे? अहो काय चाललंय? ठीक आहे, जे काय तुम्ही होते ना तेव्हा. हा मी होतो ना, जवळच होतो. ठीक आहे, आता हे आपण अधिकाऱ्यांना पण विचारूया नक्की काय भानगड आहे ही. दूध किती ओतलं ते. ठीक आहे, तर पाहत राहा शिवाय न्यूज. काय आरगडे मळा, काय गावाचं नाव, खडकी, पिंपळगाव आणि आंबेगाव तालुका, जिल्हा पुणे.